श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। हरि ओम। गेल्या वेळी आपण 185 पर्यंत बघितलं होतं. म्हणजे मनोमय कोश जो आहे तर त्याचा निराश 185 मध्ये केलेला आहे. शेवट म्हणजे समिंगम, ज्याच्यात म्हटलं होतं की मनोमय कोश देखील आत्मा नाही. म्हणजे थोडक्यात मन म्हणजे आत्मा होऊ शकत नाही. जी मतांतर आहेत तर त्याच्यात कोणी इंद्रिय म्हणजे आत्मा, कोणी प्राण म्हणजे आत्मा, अशा पद्धतीने तो विचार मांडलेला आहे. प्रत्येक जण एक एक स्टेज पुढे जात आहे असं पण म्हणूया. क्रमविकास असंही म्हणायला काही हरकत नाही. पण वेगवेगळे मत, देह म्हणजे आत्मा, प्राण म्हणजे आत्मा, अशी मतं आहेत. तर त्या प्रत्येकाचा निराश करत चाललेले आहेत. तिथे मन म्हणजे आत्मा नाही म्हणून सांगितलं. ते शेवट म्हणतायत की तो होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत? तर त्याला सुरुवात आहे आणि शेवट आहे. झोपेच्या ह्याच्यात आपल्याला नक्की कळतं की मन लय पावतं. मन कायम जाग असत नाही, कायम तिथे नसतं. ते म्हणजे लय पावताय असं जे आहे, परत जाग होतं, परत जातं, नाहीसं होतं, असं जे मन आहे, ज्याला विकार आहे, सतत ते बदलत असतं, असं जे आहे. परत कसं आहे, दुःख सुख हे सगळे विकार आहेत. दुःख त्याच्यामुळेच होत असतात खरं सांगायचं तर. कारण मन नाही त्या गोष्टी मागत असतं, आणखीन ते मिळालं नाही की मग षड्विकार त्याला येतात. मन मला कळतं माझं वेगळेपणाने. माझं मन काय करताय, काय उद्योग करताय हे मी बघते. माझं मन मला सांगताय की हे योग्य नाही. म्हणजे काय आहे, माझं मन मला कळतं, त्याच्याकडे मी वेगळेपणाने बघते. म्हणून ह्या सगळ्याच कारणाने ते दृश्य आहे, याचा अर्थ ते परब्रह्म होऊ शकत नाही, जे अविकारी आहे, कायमचं आहे. असं परमात्मा हे मन होऊ शकत नाही. मनोमय कोश परब्रह्म नाही. मग बुद्धी आहे का? बुद्धी म्हणजे विज्ञानमय कोश. तर तो कसा आहे त्याच्याबद्दल आता सांगतात 186 मध्ये की बुद्धिर्बुद्धींद्रियै सार्धम सवृत्ती कर्तृलक्षण विज्ञानमय कोशस्या पुंसा संसार कारणम. संसाराला हा देखील कारण आहे. मन जसं कारण आहे, बंध आणि मोक्षाला मन कारण म्हटलंय, तसंच हे सरत जायला संसाराला बुद्धी कारण आहे. त्याच्यात काय काय येतं तर बुद्धी, आणखीन ती कशी, त्याच्या वृत्तींसह. बुद्धिवृत्ती ज्याला आपण म्हणतो की निर्णयात्मक बुद्धी असते, तर ती त्या सगळ्या तिच्या वृत्तींसह ज्ञान करून घेणारी असते. ह्या सगळ्या वृत्तींसह बुद्धी, सवृत्तीही म्हटलेलं आहे. आणखीन ज्ञानेंद्रिय अशी आहे, ती सुद्धा तिचं लक्षण काय आहे तर कर्तृलक्षण. ती कर्ता आहे. आपल्या शरीरात मी करते असं मी म्हणते. मी म्हणजे इथे कोण आहे? अहंकार करताय का? बुद्धीला कर्तृत्व दिले. आणखीन अहंकाराचा ह्या कोशांमध्ये विचार नाहीये. अहंकार त्याच्या बॅकग्राऊंड वरतीच हे सगळे काम करत असतात. मन काय, बुद्धी काय, चित्त काय, सगळे अहंकाराच्या बॅकग्राऊंड वरती असतात. माझी बुद्धी, माझं मन असं आपण जेव्हा म्हणतो तर तेव्हा अहंकार तिथे अनुस्यूत आहे. आणखीन हा विज्ञानमय कोश जो आहे तो कर्तृलक्षण असं म्हटलेलं आहे. म्हणजे कर्तृत्व जे आहे ते सगळं त्या विज्ञानमय कोशात आहे.
आणि ह्या संसरती असा जो सरत जाणारा संसार आहे, म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम, ह्याला बुद्धी देखील कारण आहे. ती कशी काय कारण आहे त्याच्याबद्दल पुढे आता विचार करूया. फक्त याचं थोडक्यात स्वरूप इथे जे श्लोकात सांगितलंय ते पाहिलं. तर पुढल्या विचार करूया की अनुव्रजत प्रतिबिंब शक्तीर विज्ञात संज्ञ प्रकृतेर विकारा ज्ञानक्रियावान अहमित्यजस्रम देहेंद्रियादिष्वभिमन्यते भृशम. म्हणजे काय म्हणतात की नेहमी अनुव्रज चित्त चित शक्ती प्रतिबिंब जे आहे, म्हणजे कायम जे बरोबर आहे बुद्धीमध्ये काय आहे, चित शक्ती प्रतिबिंब, म्हणजे ज्याला आपण चिदाभास म्हणतो थोडक्यात. तर त्याला इथे असं म्हटलेलं आहे, चित प्रतिबिंब शक्ती असं म्हटलंय की कायम ती असते. म्हणजे बुद्धीचा काय म्हणूया, बुद्धिवृत्ती कुठेही जाओ त्याच्यात प्रतिबिंब हे आहेच. कसं काय आहे बुद्धीमध्ये प्रतिबिंब कायम कसं आहे? बुद्धीलाच विज्ञान असं देखील म्हणतात. पण ज्ञानदेवांची एक आपण ओवी फार छान आहे याच्याबद्दल की बुद्धीचं जे स्वरूप आहे ना, चित प्रतिबिंब शक्ती जी म्हटलेलं आहे ना, तर त्या संदर्भात एक खूप सुंदर ओवी आहे की जे सत्वगुणाची आधी तेजतत्वाची आधी सत्वगुणाची वृत्ती जीवा आत्मयाचे संधी वसवित असायचे. बुद्धीचं स्वरूप सांगितलं. जसं मनाचं सांगितलं होतं की वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावयव, किंवा रजोगुणाच्या खांदी तरळत असायचे, असं मनाचं सांगितलं होतं. रजोगुणी मन आहे. तसं माऊलींनी सत्व इथे बुद्धीबद्दल सांगितलेलं आहे की जे तेज तत्वाची आधी, म्हणजे तेज तत्वापासून जे बनलेलं आहे, उपादान कारण तेज आहे त्याचं, सत्वगुणाची वृत्ती. सत्वगुण असल्याशिवाय बुद्धीला ज्ञान कसं काय होईल? म्हणून बुद्धी सत्वगुणाची. सत्वगुणाचा ज्ञान आणखीन सुख हे गुणधर्म आहे. आनंद गुणधर्म आहे तिचा, बुद्धीचा. ज्ञान मिळवणं, टिकणं हे सत्वगुणाचं काम आहे. त्याचं आनंद हेच स्वरूप असतं. सत्वगुणात आनंद आहे. म्हणजे ज्या वेळेला आपला सत्वगुण जागा होतो ना, तेव्हा बघा, तेव्हा शांती, थोडीशी समाधान असतं, थोडं आनंद असतो, बरं वाटत असतं. काही कारण नसताना सुद्धा बरं वाटतं. त्यावेळेस सत्वगुण वरती आलेलं आहे असं समजावं. आणि असा वरती आला की मला ते नेहमी सांगतात की मग त्याचा तो वापरूनच घ्यावा, त्याचा फायदा करूनच घ्यावा. म्हणजे देवळात जाऊनच घ्यावा, अभ्यास करूनच घ्यावा. जेव्हा असा सत्वगुण वर असतो तर त्यावेळे त्याप्रमाणे आपण करून घ्यावं असं सांगतात, त्याचा फायदा घ्यावा. आणि हा सत्वगुण बुद्धी जी आहे ती सत्वगुणाची आहे, कारण ती ज्ञान तिला होत असतं. टिकवणं, मेधा म्हणजे ज्ञान टिकणं. बुद्धीचे बरेच स्तर आहेत, आपण ते काही बघायची गरज नाही. पण प्रज्ञा, मेधा, धृती, हे सगळे एक एक जे आहेत, तर त्या प्रत्येकाला बुद्धीला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. माझे सगळे लक्षात पण नसणार आहेत. पण प्रज्ञा म्हणजे आकलन शक्ती आहे. मेधा जी आहे ती जे आकलन झालंय ते धारण करते. हे असे वेगवेगळे त्याचे आहेत बुद्धीचे. पण हे सगळे सत्वगुणाच्यामुळे असतात. आणि हे सत्वगुण जो आहे, तर बुद्धीचं सत्वगुण हे स्वरूप आहे. जे तेजतत्वाच्या आधी सत्वगुणाची वृत्ती जीवा आत्मयाचे संधी वसवित असायचे. इथे जे म्हटलंय अनुव्रजचित प्रतिबिंब शक्ती, जीवा आत्मयाचे संधी वसवित असायचे. म्हणजे काय आहे, तर जीव, आपलं जीवत्व, आणखीन आत्मतत्व यांना एकत्र आणायला कुठे एकत्र येतात, तर बुद्धीत एकत्र येतात. कसे एकत्र येतात? त्या चिदाभासाच्या मुळे बुद्धीमध्ये आत्म्याचं प्रतिबिंब पडतं. आणखीन ते त्याच्या सहज जे तयार होतं त्याला जीव म्हणतात. म्हणजे आत्मा अधिक बुद्धी म्हणजे जीव, असे हे इथे स्टेजेस आहेत.
म्हणून जीवा आत्मयाचे संधी वसवित असेचे. आणि इथे जे म्हटलंय ते तेच म्हटलंय की अखंड ज्याच्या बरोबर चैतन्याची प्रतिबिंब शक्ती आहे, चित प्रतिबिंब शक्ती. प्रतिबिंब शक्ती म्हणजे चिदाभास, असा जिच्यात अखंड आहे, जिला विज्ञान असं म्हणतात, आणि जी प्रकृतेर विकार, मायेचा विकार आहे. मायेच्या पासून 3 गुण निर्माण झाले आणि 3 गुणातल्या सत्वगुण म्हणजे हे अपंचीकृत पंचमहाभूतातल्या सत्वगुणांनी बुद्धी झालेली आहे. असा तो विकाराचा सगळा शिडी आहे म्हणूया, किंवा घसरगुंडी आहे म्हणूया. मूळ आत्मतत्व एकटं एक होतं, ते जेव्हा जाणीव निर्माण झाली म्हणजे माया निर्माण झाली, म्हणजे कल्पना निर्माण झाली, आणि त्याच्यात नाही पुढचं सगळं विश्व निर्माण झालं. म्हणून तो त्याचा विकार आहे. विकार म्हणजे बदल. आपण विकार शब्द अनेक अर्थी वापरतो. देहाला जेव्हा काही रोग होतो आपण विकार म्हणतो. षड्विकार म्हणजे विकार म्हणजे बदल आहे. देहाच्या स्वास्थ्यामध्ये बदल झाला म्हणजे रोग म्हणतो, म्हणजे त्याला विकार ताबडतोब नाव आलं. मनाचं, बुद्धीचे जेव्हा त्याच्यात काही बदल होतात त्याला आपण विकार म्हणतो. आपण वाईटाला विकार म्हणतो, पण विकार म्हणजे बदल, एवढं लक्षात घ्यायचं. मग चांगला असेल वाईट असेल, दोन्ही पद्धतीने विकार म्हणजे बदल आहे. मग हा प्रकृतेर विकार, मूळ बुद्धीची निर्माण झाली. निर्माण होणं हाच विकार तिचा प्रकृतीचा झालेला आहे. मायेपासून म्हणजे 3 गुणांपासून, पंचमहाभूतांपासून ही बुद्धी निर्माण झालेली आहे. कशी निर्माण झाली सांगितलं. तिच्यात प्रतिबिंब होतं कारण ती सत्वगुणाची आहे हे सांगितलं. तिचं नाव सांगितलं की विज्ञान हे तिचं नाव आहे. विशेष ज्ञान ज्याच्यात आहे अशी जी आहे ती बुद्धी आहे. बुद्धिवृत्ती म्हणूया आपण. ज्ञान क्रियावान अहमित्यजस्रम म्हणजे ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती हे तिच्यामध्ये आहे. आता क्रियाशक्ती हे रजोगुणाच आहे, पण तरी देखील ज्ञान झाल्याशिवाय आपण क्रिया करत नाही. अकारण आपण उठतो चालायला लागतो असं कधी होतं? फक्त झोपेत होतं, बाकी नाही कधी होत. काहीतरी कारण आहे. बुद्धीने सांगितलं कर्मेंद्रियांना, म्हणून कर्मेंद्रिय काम करायला लागले. म्हणून ज्ञानशक्ती प्रधान आहे तिला, पण तिच्यातच ती क्रियाशक्ती देखील आहे. आणखी त्याचा कुठे गेले? ज्ञानक्रियावान अहमित्यजस्रम. मी हे कुठे? देह, इंद्रिय वगैरेंच्या ठिकाणी, देहेंद्रियादिषु अभिमन्यते. म्हणजे देह, इंद्रिय ह्या सगळ्यांच्या ठिकाणी मी आहे असं कोण म्हणतं? ती बुद्धी म्हणते. आणि ती ह्या सगळ्याला मी म्हणत असल्यामुळे करती कोण आहे? मी हे करते, बुद्धी करते. देहेंद्रियादिषु अभिमन्यते भूषम. कायम अगदी निरंतर अत्यंत अभिमान धरणारी जी आहे या सगळ्यांच्या ठिकाणी ती बुद्धी आहे. कर्तृत्वाचा अभिमान बुद्धीच्या ठिकाणी असतो. आणखीन ह्या अभिमानामुळे ती संसारात आपल्याला अडकवते. मन जसं अडकवतं संकल्पांच्यामुळे, तसं बुद्धी कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती म्हणून जी आहे त्यातलं कर्तृत्व भाग जो आहे तो बुद्धीचा आहे. मी भोग घेणार आहे, मी हे करणार आहे, हे मी केलं, माझ्याशिवाय होणार नाही, हे सगळं जे आहे ना, तर कर्तृत्वाचा बुद्धीच्या ठिकाणी आहे. मी निर्णय घेते, बुद्धी म्हणते. म्हणून ही बुद्धी जी आहे तर त्या बुद्धीमध्ये मुळात प्रतिबिंब पडतं. चिदाभास बुद्धीच्या मध्ये आहे, आणि म्हणून जीवत्व जे आहे ते बुद्धीच्या ठिकाणी. वासना बुद्धीच्या ठिकाणी राहतात. वासना म्हणजे सगळे संस्कार. आपण कुठलंही कर्म केलं की त्याला 2 अंकुर फुटतात असं शास्त्र सांगतं. कर्म झालं की त्याचे 2 परिणाम होतात थोडक्यात. एक काय? एक तो संस्कार निर्माण होतो जो बुद्धीवरती राहतो, आणि दुसरं परत ते करण्याची इच्छा होते.
त्याच्यातनं जर का सुख झालं तर ते करावं वाटतं, दुःख झालं तर करू नये वाटतं. म्हणजे संकल्पाचं ते एक कारण होतं. जेव्हा कुठलीही गोष्ट केली जाते, तेव्हा क्रिया केली जाते, तेव्हा त्याचा संस्कार हा उमटतोच. मागे म्हटलं होतं की टीव्ही का बघू नये, तर त्याचे संस्कार उमटतात, आपण तो आहार घेतो. तर तसंच आहे, कुठलीही क्रिया जेव्हा आपण करतो तर त्यावेळे त्याच्या मागे आपलं काहीतरी कारण असतं, बुद्धी काहीतरी निर्णय घेत असते, ते संस्कार बुद्धीवरती उमटतात. आणि ते संस्कार ठेवणारी म्हणजे वासना ज्याच्यात राहतात ती बुद्धी आहे. आता ती बुद्धीत का म्हटलेलं आहे? शास्त्राने हे सगळं बसवून दिलेलं शास्त्र, हे लक्षात घ्यायचं. फार त्याची त्यामुळे विश्लेषण अति करत बसायचं नाही, नाहीतर तार्किक तयार होत. केवळ तर्काच्या मागे मग हे असं झालंच पाहिजे, असं बसलंच पाहिजे. शास्त्रकारांनी तर्काच्या सगळ्या कसोटींवरती बसेल अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. त्यामुळे ती शास्त्रकारांची मांडणी आपल्या हिताची आहे, आपल्याला सुटण्याच्या दृष्टीने त्यांनी ती केलेली आहे. आधी मिथ्या ते उभारावे, मग ते मोडून सांडावे म्हणून समर्थ सांगतात. की मिथ्याची उभारणी हे कसं झालं, काय झालं, ही सगळी उभारणी शास्त्रकारांनी आपल्याला करून दिलेली आहे. वास्तविक बघितलं तर फक्त ब्रह्म आहे, बाकी काहीही नाही. जीवो ब्रह्मैव नापरहा, दुसरं काहीही नाही. हे जरी आपल्याला पोचायचं असलं तरी आपल्याला एकदम पोचता येत नाही. म्हणून मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलीने बोलावे, मानत मानत शिकवावे हळूहळू म्हणून समर्थ सांगतात. आपल्याला पटेल ह्या पद्धतीने शास्त्रकार आपल्याला नेत असतात. आणि त्याच्यात मग ह्या बुद्धीच्या रोल जो सांगितलेला आहे आपल्याला, तो हा सांगितलेला आहे की बुद्धी निर्णय घेते, आणि निर्णय घेत असल्यामुळे वासना, जो निर्णय घेत असतो त्याच्या पाठीमागे वासना बसलेली असते. रेटा द्यायला रेटा असतो तो वासनांचा असतो, की नाही हा मला पाहिजे. ही वासना म्हणते की मला अमुक ठिकाणीच जायचंय. मग बुद्धी तसा निर्णय घेते की इथे नाही, तिकडेच जायचं. मागे वासनेचा रेटा असतो, अमुक नाही अमुकच खायचं. बुद्धीचा निर्णय आहे, पण मागे कोण सांगत असतं? हे ती वासना सांगत असते. आणि ती वासना बुद्धीमध्ये ठाण मांडून बसलेली असते, कारण निर्णय घेते ती बुद्धी घेते. आणि निर्णय वासनेला अनुकूल व्हावे यासाठी तिथे असतात त्या. बुद्धी वासनानुसारिणी म्हणून म्हटलेलं आहे. पण आता हे बुद्धीचे निर्णय बदलायची क्षमता आपल्याला आहे. मानवी देह जो आहे तर त्याची ही खासियत आहे. बाकीचे प्राणी ह्या बुद्धीच्या निर्णयाप्रमाणे म्हणजे वासनांप्रमाणे म्हणजे प्रारब्धाच्या प्रमाणे सगळं कार्य करत असतात. वासनां प्रारब्ध एक का म्हटलं की त्या वासनांच्या मुळे ते प्रारब्ध तयार झालेलं आहे. त्या प्रारब्धाच्या मुळे हा जो देह मिळालेला आहे तो त्या वासनांच्या प्रमाणे आपल्याला तेवढा भाग संचितातला प्रारब्ध रूपाने आलेला आहे. आणि त्यामुळे त्या वासना ह्या देहात प्रबळ असतात. बाकी सुप्त वासना अनेक अनेक आहे, ढीग आहे, डोंगर हिमालयाच्या वरती असतं. अनेक जन्मात आपण साठवलेला तो ज्ञानाग्नीच फक्त भस्मसात करतो, बाकी कोणी नाही. आणि मग प्रत्येक देहाला कारणीभूत होणाऱ्या ज्या वासना असतात त्या बुद्धीत ऍक्टिव्हेट झालेल्या असतात असं म्हणूया. आणि त्या मग बुद्धीला निर्णय घ्यायला सक्षम करतात. अशा पद्धतीने निर्णय घे म्हणून मागणं रेटा लावतात. म्हणून त्या बुद्धीमध्ये बसलेल्या असतात. आणि म्हणून कर्तृत्व जे आहे ते पण बुद्धीच आहे. मी करते, मी निर्णय घेते. मग करणारं कोण आहे? निर्णय योग्य कोण घेणार? माझा निर्णय नेहमी योग्य असतो. निर्णय घेणारी बुद्धी आहे. कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती हा एक ग्रंथी ज्या म्हणतात ना, गाठ, जीवाला अडकवून ठेवणाऱ्या ज्या गाठी आहेत, तर त्याच्यातलं एक देह तादात्म्य, जगत सत्यत्व, कर्तृत्व भोक्तृत्व या तीन महत्वाच्या आहेत. आपण देह तादात्म्याचाच विचार, हा सगळा कोशांचा जो आहे तो देह तादात्म्याचा विचार आहे. की मी म्हणजे देह, मी म्हणजे मन, असं जे आहे ते देहाचे तादात्म्य. मी आणखीन देह वेगळे हे जाणून घेणं म्हणजे ते तादात्म्य सुटणं. आणि इथे आपल्याला ही ज्ञान क्रियावान जी आहे, ज्ञान जिच्यामुळे होत असतं
क्रिया ज्ञानाची क्रिया असा पण आपल्याला फोड करणं शक्य आहे. पण जिच्यामुळे हे सगळं होत आहे अशी ही बुद्धी आहे. आणि त्यामुळे मी करणारी, माझ्या बुद्धीने दगा दिला असं म्हणू शकतो आपण कधी कधी, पण तरी देखील ते माझी बुद्धी ना. आणखी तिने दगा दिला म्हणजे तिने निर्णय घेतला, करणारी कोण आहे? ती आहे. सगळं करणारी ती आहे. म्हणून कर्तृत्व भोक्तृत्व ग्रंथी जी आहे ती ह्या बुद्धीची आहे. भोक्तृत्व ऍक्च्युअली आनंदमय कोशाकडे जातं. आनंदमय कोश म्हणजे अज्ञान आहे, तो भोक्ता म्हणतात. पण कर्तृत्व जे आहे मुख्य ते बुद्धीच्याकडे आहे. आनंदमय कोश म्हणजे सुखाकार झालेली वृत्ती जी असते ती. ते आपण नंतर पुढे येणार आहे त्यावेळी त्याचा आपण विचार करू. तो जरासा काय म्हणूया सूक्ष्म विचार असतो आनंदमय कोशाचा, कारण आपल्याला जाणवत नाही. सुषुप्ती अवस्था जी आहे ती आनंदमय कोशाची. आणि बुद्धी आपल्याला कळते, बुद्धीचे निर्णय आपण म्हणतो मी घेतले, कारण ते सगळे मन बुद्धी वगैरे अहंकाराच्याच बॅकग्राऊंड वरती काम करत असतात. त्यामुळे निर्णय घेण्याचं जे काम करणारी वृत्ती अंतःकरणाची तिला बुद्धी असं म्हणतात. निश्चयात्मिका वृत्ती सा बुद्धी. निश्चय करणारी जी अंतःकरणाची वृत्ती आहे तिला बुद्धी असं म्हणतात. त्याच्यात व्यवसायात्मिका बुद्धी आणखीन अव्यवसाय अशा दोन बुद्धी गीतेने सांगितलेल्या आहेत की जी एकाग्र झालेली असते, जी ह्या मार्गाला लागलेली असते एकाग्र होऊन, ती व्यवसायात्मिका बुद्धी. आणखीन बहुशाखा अनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम. बहुशाखा म्हणजे जी पांगलेली असते, जी 10 विषयांच्या मागे धावते, तिला व्यवसायात्मिका बुद्धी नाही म्हणत. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे एकाग्र झालेली बुद्धी. आणि अशी बुद्धी जी आहे ती काम करते. दुसऱ्या बुद्धीचे आपण नेहमी हे म्हणतो ती सूक्ष्म बुद्धी आणि स्थूल बुद्धी. सूक्ष्म बुद्धीबद्दल नेहमी शंका असतात की हे कसं काय. त्याचा थोडक्यात म्हणजे जी एकाग्र झालेली असते ना, विशेषतः जी ह्या सूक्ष्म तत्वाचा अभ्यास करते ती सूक्ष्म बुद्धी आहे. जी स्थूलात रमते ती स्थूल बुद्धी आहे. 10 ठिकाणी ती धावत असते, 10 निर्णय घेत असते. आपल्याला वाटतं मी अष्टावधानी आहे, पण एका वेळी एकच निर्णय घेतला जातो, एका वेळी एकच गोष्ट पाहिली जाते. फक्त ते फार भराभर होत असतं कोणाकोणाचं. इकडून लक्ष दुसरीकडे ताबडतोब केंद्रित होऊ शकतं, त्यांना आपण अष्टावधानी म्हणतो. पण एका वेळी वास्तविक एकच अवधान असतं. पण ज्या बुद्धीला 10 वाटांनी धावायची सतत सवय आहे, एकाग्रतेची सवय नाही. आपण लहान मुल म्हणतो ना वाभर आहे म्हणून, कधी हे कर कधी ते कर. आज ते बालमानसशास्त्र सांगतं की मुलांना 1-2 खेळण्याच्या व्यतिरिक्त एका वेळी देऊ नये, नाहीतर त्यांचं चित्त पांगायला फार मदत होते. हे घेऊ का ते घेऊ, मग एके ठिकाणी ते बसत नाहीत, एकाच खेळण्याशी खेळत नाही. त्यामुळे एका वेळी जास्त देऊ नये असं मानसशास्त्र सांगतं. आणि ते खरंच आहे. आता ही जी बुद्धी आहे स्थूलात रमणारी, तिचा परमार्थात काहीही उपयोग. जी व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन म्हणतात ती एकच आहे. आणि ती जी एकाग्र झालेली असते, जेव्हा ती सूक्ष्म पदार्थाला विषय करते तर त्यावेळी तिला सूक्ष्म बुद्धिवृत्ती म्हणतात. आणि ही सूक्ष्म बुद्धिवृत्ती, अभ्यास करणारी सूक्ष्म बुद्धिवृत्ती, ती दुसऱ्या बुद्धिवृत्तींना मागे टाकते. हे आता करायचं नाही असं तिचा निर्णय असतो. ही सूक्ष्म बुद्धिवृत्ती आपल्याला परमार्थशास्त्राचा म्हणा किंवा संशोधनाच्या बाबतीत म्हणा तिचं काम आहे. सूक्ष्म गोष्टींना विषय करते ती सूक्ष्म बुद्धिवृत्ती आहे. अशी ही कर्तृत्व जिच्या ठिकाणी आहे, जिच्यात वासना राहतात, अशी ही बुद्धिवृत्ती आहे. आणखीन ही ज्ञानेंद्रिय हा ह्या विज्ञानमय कोशाचा मुख्य घटक आहे. आता पुढे मग काय म्हणतायत की अनादिकालो अयम
अहम स्वभावो जीव समस्त व्यवहार गोढा करोति कर्माण्यपि पूर्व वासना पुण्यान्य पुण्यानी च तत्फलानी. पुढला पण इथेच घेतलाय. भुंक्ते विचित्रास्वपि योनिषु व्रजन्नायाति निर्यात्यध ऊर्ध्वमेषः अस्यैव विज्ञानमयस्य जाग्रत स्वप्नाद्यवस्था सुख दुःख भोगा. हे सगळं विज्ञानमय कोशाचं आहे. अगदी अनादि काळापासून जीव जो निर्माण झालाय, जीव हा आपल्याला माहितीये की सूक्ष्म देह जो आहे, तर हा सूक्ष्म देह ह्या देहातून त्या देहात जातो. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की सूक्ष्म देह जो आहे, तर तो सूक्ष्म देह हा कायम टिकणार. कायम म्हणजे कुठपर्यंत? ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. ज्ञान झाल्यानंतर सुद्धा जात नाही सूक्ष्मदेह. ज्ञान झाल्यानंतर ज्या देहात ज्ञान झालं तो देह जेव्हा पडतो तेव्हा सूक्ष्मदेह आपापल्या कारणात विलीन होऊन जातो. तोपर्यंत ते गाठोडं तसंच असतं, एकत्र बांधलेलं, अविद्येने बांधलेलं गाठोडं आहे ते. आणि ते या देहातनं त्या देहात जातं, तिथे ते काम करतं. अनादिकालापासून हे चाललेलं आहे. जेव्हापासून आपल्याला जीवत्व आलाय कधी माहित नाही, अनादी आहे. आधी नाही असं नाही, कधीतरी सुरुवात झाली असणार, पण ती कधी कशी झाली पत्ता नाहीये. मग गेल्या वेळी झाली का? नाही. त्याच्या आधी झाली का? नाही. त्याच्या आधी सांगताच येत नाही आपल्याला हे. म्हणून रहाट गाडग्याचं उदाहरण देतात त्याला. ठीक आहे, हा अनादी कालापासून हा जीव मी आहे, मी 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 करत आलेला आहे. सगळा व्यवहार करतो. हा अनादिकाळ म्हणजे बुद्धी हाच जीवाचा मुख्य घटक आहे ना. बुद्धीमध्ये प्रतिबिंब पडतं म्हणून जीव झालेला आहे. म्हणजे जर का आरसाच नसला तर प्रतिबिंब पडेल का? सूर्यप्रकाश चाललेलाच आहे, मध्ये काहीतरी आलं म्हणून प्रतिबिंब पडलं. तसं हे मध्ये बुद्धी तत्व आलं म्हणून त्याच्यात आत्म्याचा ज्ञान प्रकाश फाकला आणि म्हणून तिथे जीव आला. ही बुद्धी जी आहे, तर ही सगळ्या व्यवहाराच्या बाबतीत ती करत असते. आता जसं म्हटलं की वासनांच्या रेट्याच्यामुळे ती बुद्धी शुभ शुभ ही सगळी कर्म करत असते, की पूर्वीच्या कर्मवासनांनी युक्त होऊन म्हणजे ते जे संस्कार आहेत ते बुद्धीमध्ये राहतात. आणखीन मग शुभ आणखीन अशुभ म्हणजे पुण्यात्मक आणि पापात्मक अशी सगळी जी कर्म असतात ती करतो. करता विज्ञानमय कोश आहे ना, मग करणारा जो आहे तो ही सगळी कर्म करत असतो. आणि ही कर्म केल्यामुळे त्याची सुख दुःखाने फळ जीवाला भोगायला लागतात. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यं नेच्छन्ति मानवः पापस्य फल नेच्छन्ति पापम कुर्वन्ति अत्यतः म्हणून म्हटले की पुण्याची फळं हवी असतात, सुख हवं असतं, चांगलं सगळं हवं असतं, पण पुण्य नेच्छन्ति, पण पुण्य करतील हे गॅरंटी नाही. पापाची फळं नको असतात, पण पापम कुर्वन्ति अत्यतः, पण तरी पाप करत राहतात. मला हवाय मला हवाय ओरबडायचं, कुठनंही येणं केनं प्रकारेनं ते घ्यायचं. हे अशा पद्धतीचं सगळं जे करणं आहे हे बुद्धी आणि तिच्या मागच्या वासनांच्या रेट्याने करते. म्हणून साधकाला ह्या वासना क्षीण करणं हे काम करायला लागतं. आता ह्या वासना क्षीण करायच्या म्हणजे काय करायचं? तर नव्या वासनांच्या सह्याने त्यांचा ज्या स्ट्रॉंग असतात त्यांची स्ट्रेंथ कमी करत जायची. नव्या वासना कुठच्या? साधनेच्या. त्या संस्कारांनी पहिले संस्कार क्षीण करत जायचं. जर का खत पाणी घातलं नाही ना तर ह्या ज्या बुद्धीतल्या वासना आहेत त्या क्षीण होतात. आपल्याला कुठचीही गोष्ट करावीशी वाटते, आपण ठरवलं नाही करायची,
टीव्ही बघावासा वाटतोय, नाही बघायचं. चल नामाला बस, चल जरा ग्रंथ वाच, एखादं प्रवचन ऐक. ह्या पद्धतीने जर का आपण स्वतःवरती सक्ती केलं, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, निश्चय आणि निश्चय देखील बुद्धीच करते. आणखीन ओढ घेत ते देखील मन आणि बुद्धी यांचा अखंड हा चाललेला असतो. बुद्धीच मनाला सांगत असते, मनच संकल्प करत असतं, ते बुद्धीच्या वासनांच्या प्रमाणे करताय. त्या एकमेकात अगदी कधी बुद्धीवर असते, कधी मनवर असतं, त्यांची ओढाताण चाललेलीच असते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि बुद्धी ह्या दोघांच्या हा झगडा कायमचा आहे. त्याच्यात कोण जिंकतं? जे जास्त स्ट्रॉंग असतं ते. आता ही स्ट्रेंथ कशी कमावता येते? का मूळची असते? मूळची प्रत्येकाला आहे, पण आपण ते अंडरमाइन करतो पुष्कळ वेळा. वासनांच्या मागे धावून मनाचं ऐकून आपण ती कमजोर करत असतो. एकदा जरी आपण त्याला आळा घातला, बुद्धी चांगल्या मार्गाने वळवू शकलो आपण, ही बुद्धी बुद्धीलाच करते. मन ओढी मना, बुद्धी बुद्धी क्षण क्षणा. मन मनाला ओढत असतं, बुद्धी बुद्धीला ओढत असते. जसं त्या दोघांचा भांडण आहे, तसंच सूक्ष्म बुद्धी अभ्यास करणारी जी आहे ती ह्या स्थूल बुद्धीला ओढत असते की चल इकडे चल, त्या स्थूलात रमू नको. अशी बुद्धीच बुद्धीला सांगत असते. आपण एक माझं मन हे म्हणताय, ते म्हणताय असं म्हणतो की नाही, संकल्प विकल्पातलं, तसंच बुद्धीचं पण असतं. कधी बुद्धी हे सांगते, कधी ते सांगते. अशा ह्यानी आपला सगळा हा गोंधळ चाललेला असतो मन बुद्धीचा. आणखीन परमार्थात ह्या दोघांचं अत्यंत महत्व आहे. सगळ्यात महत्व ह्या दोघांचंच आहे. म्हणून मन एवं मनुष्याणाम सांगितलं. तसंच ही संसाराला कारण बुद्धी म्हटलेली आहे. कर्तृत्व भ्रांती तिथे आहे, निर्णय क्षमता तिथे आहे. योग्य निर्णय घेत गेलं तर ह्या वासनांचे संस्कार हळूहळू क्षीण होतात आणि हे नवे परमार्थाचे संस्कार त्याच्यावरती बसायला लागतात. आणि मग एकदा आपल्याला त्या ओढाताणीत जर का विजय प्राप्त झाला की नाही टीव्ही बघायचा, आपण हे करायचं, की आपल्याला उभारी येते. बुद्धी म्हणते की हो मी करू शकते. आणखीन मग पुढल्या वेळेला आपल्याला जेव्हा इम्पल्स येईल पुन्हा टीव्ही बघावा, त्याच्यावरती जय मिळवणं जास्त सोपं जातं. याचा अर्थ काय? वासना थोडीशी क्षेम झाली, खूप नाही पण थोडीशी क्षेम झाली. खूप झाली असती तर संकल्पच उठला नसता टीव्ही बघायचा. तो उठतोय म्हणजे त्या वासनेचा रेटा अजून आहे, पण तिच्यावरती विजय मिळवता येतो हे आपल्याला कळले. ती थोडीशी क्षीण झाली. असं करत करत म्हणजे बुद्धीचा निश्चय, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. म्हणून माऊलींची सुंदर ओळी आहे फार, की बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धीचा असा जर का आपण सतत निश्चय करत गेलो की मी परब्रह्म आहे, ब्रह्मरूप भावी आपण आपण, मी ब्रह्म आहे, मी हा देह नाही, हा कोश नाहीये मी, ह्या बुद्धीचा निश्चय व्हायला लागतो. आणि हा बुद्धीचा निश्चय आपल्याला थेट आत्मज्ञानाकडे घेऊन जातो. ज्यावेळी 100% निश्चय होतो, दुसरं काहीही मनात येणार सुद्धा नाही, स्वप्नात विचारलं तरी देखील मी आत्मा आहे हे जर का येत असलं तर त्याला जीवनमुक्ती तिथे आहे, ठेवलेली आहे तिथे जीवन. म्हणून बुद्धी जी आहे ती फार महत्वाची आहे. तिला हळूहळू शिकवायला लागतं, हळूहळू तिला संस्कार करायला लागतात. की अभ्यास करणारी बुद्धी जी आहे ती ह्या बुद्धीवरती संस्कार करत जाते, की असं करू नको, ह्यानी आपलाच तोटा होणार आहे. हे कोण सांगतं? ही सूक्ष्म बुद्धी जी आहे ती ह्या स्थूल बुद्धीला सांगत असते. वासनात्मक बुद्धी जी आहे तिला सांगत असते की हे करणं योग्य नाही, ह्यानी आपला तोटा होणार आहे, त्याच्याऐवजी आपण अभ्यास करूया. ही सूक्ष्म बुद्धी स्थूल बुद्धीला सांगते. आणि मग मिळेल
तेव्हा अभ्यास सुरू होतो. वेळ मिळाला की अभ्यास सुरू होतो. माझे श्री गुरु 2 पेशंटच्या मध्ये वाचत असत, अभ्यास करत असत, नामस्मरण असे अखंड समोर लिहून ठेवलेलं होतं की तू कोण आहेस, काय करत आहेस, लक्षात आहे. समोर लिहूनच ठेवलेलं होतं, म्हणजे त्याचं विस्मरण होऊच नाही. कधीही त्या स्थूल बुद्धीच्या नादी लागू नये. तर आतमध्ये निश्चय असावा की जे समोर आहे ते ब्रह्मरूप आहे, ते परमात्म्याचं रूप आहे, ईश्वराचं रूप आहे. कुठल्याही पद्धतीने विचार केला तरी त्यात तोच आहे. जोपर्यंत आपण त्याला सत्यत्व देत नाहीये त्या रूपाला, त्यांना बरं वाईट अनुकूल प्रतिकूल वगैरे करत नाही तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. त्याला कुठच्याही पद्धतीने त्याच्याकडे आशा बघा, कुठच्याही पद्धतीने म्हणजे काय हा असला वगैरे नाही. तर हे पण एक ईश्वराचं रूप आहे. ती एकनाथ महाराजांची कथा आहे ना, तिथे एकदा चालले होते, आणखीन वाटेत समोर ब्रह्मराक्षस उभा आहे. महाराजांनी विचारलं की विठ्ठला तुला आज हे रूप घ्यावं असं वाटलं? बिचारा विठ्ठल शरमला की यांनी मला ओळखलं. ते जाऊन द्या, पण म्हणजे ब्रह्मराक्षसात सुद्धा त्यांना विठ्ठलच दिसत होता. विठ्ठल तो ध्यावा, विठ्ठल तो गावा, विठ्ठल सगळीकडे विठ्ठलच पाहत होते. ही दशा आपली नसेल, पण कमीत कमी त्या बाजूने आपण जर का विचार करायला लागलो ना, तर आपल्या वागण्यात आपलं वागणं हे सत्कर्म होऊन जातं, सद्विचार राहतात. हे सगळं ही बुद्धी आहे हे करत असते. आणि ह्या मार्गाने त्या बुद्धीवरचे जुने वासनांचे संस्कार आपल्याला कमी कमी करता येतात. म्हणजे कमी 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 करत 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 शेवटी अगदी क्षीण होतात. तनुमानसा म्हणून ज्या योगवासिष्ठात ज्ञानाच्या 7 अवस्था सांगितलेल्या आहेत, तर त्याच्यात तनुमानसा म्हणून, म्हणजे ज्याच्यात हे विकार सगळे क्षीण होऊन, तनु म्हणजे क्षीण होणं. तन्वांगी शब्द आहे बघा, आपण तनु म्हणजे शरीर म्हणतो, पण तनुचा अर्थ क्षीण होणं असा आहे. तन्वांगी वगैरे शब्द आहे म्हणजे स्लिम, जाडी नाही, ती तन्वांगी. एखादी स्त्री, तिला हे एक विशेषण आहे सौंदर्याचं, की सडसडीत बांध्याची. हा थोडक्यात आपल्या बोलीभाषेतला शब्द. तनुमानसा म्हणजे हे सगळं जे मनातले आणि बुद्धीतले संस्कार आहेत, तर ते क्षीण ज्याचे झालेले ते असे हे प्रयत्नांनी सगळं होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी बुद्धीचा रोल आपल्याला माहित पाहिजे. हा बुद्धीचा रोल कळला ना की मग आपल्याला हे थोडंफार तरी शक्य होतं. एक मिनिट, किती वाजले आहेत मला माहित नाही. ठीक आहे वेळ. म्हणून इथे जे म्हटलं आहे 188 मध्ये की पूर्व वासनेच्या प्रमाणे हे हा विज्ञानमय कोश जो आहे तो कर्म करत असतो. फक्त आता आपण हा पण विचार केला की ह्या पूर्वीच्या कर्म वासना कशा निर्माण होतात आणि त्यांना कसा शह देता येतो. शक्य आहे, मानव जन्माची ही खासियत आहे की आपल्याला क्रियमाण स्वातंत्र्य आहे आणि हे क्रियमाण स्वातंत्र्य आपल्याला वापरायचं आहे. जेव्हा आपण त्या वासनांच्या मागेच जातो त्यावेळे आपण पशुप्रमाणे आपलं क्रियमाण स्वातंत्र्य न वापरता असं म्हटलंय तिकडे चला, इकडून म्हटलंय तिकडे चला, या पद्धतीने आपण जात असतो. आपल्याला क्रियमाण स्वातंत्र्य वापरायचंय, स्वतःच्या कल्याणासाठी वापरायचंय. आणि त्याच्या साह्याने मग जरी पूर्ववासना आपल्याला पुण्य अपुण्य म्हणजे पाप हे जरी त्याची फळं आपल्याला देत असली, सुख देते दुःख देते, पुण्याचं फळ सुख आहे, पापाचं फळ दुःख आहे, ते भोगायला लागतं. हे अगदी खरं आहे. आणि त्याच्यामुळेच मग वेगवेगळ्या योनीत आपण जातो. आपल्याला पुण्य हवं असतं, म्हणजे सुख हवं असतं, म्हणून मग पुण्य करायचा प्रयत्न करतो, पण ते सगळं सकाम असतं. आणि हे देखील बुद्धीच ठरवते.
वेगवेगळ्या योनींमध्ये जाणं हे या बुद्धीवरच्या वासनांच्यामुळे होत असतं. पुढे कुठच्या योनीत जायचं, वरती का खालती, अध ऊर्ध्व मानव हा आपण बेसलाईन धरूया. आणि त्याच्या वरच्या योनी म्हणजे गंधर्व, यक्ष, देव, त्याच्या चिक्कार अगदी कॅटेगरीज आहेत. आणखीन त्या सगळ्यातनं फिरायचं आहे कुठच्या तरी ह्याच्यात. किती पुण्य आहे त्याच्यावरती कुठची मिळणार हे अवलंबून असतं. कुठच्या वासना आहेत त्याप्रमाणे कुठे जाणार हे अवलंबून असतं. किती पाप केलाय त्याप्रमाणे कुठे जाणार हे अवलंबून असतं. म्हणून ही जो करताय तोच भोगतो की नाही, म्हणून हा भोगता म्हटलेला. हा जो बुद्धीमधला चिताभास आहे, बुद्धीमध्ये आहे तो विज्ञानमय कोश आहे. आणि विज्ञानमय कोश करतो आणि सुखदुःख भोगतो पण. म्हणून करता भोगता अशा पद्धतीने त्याला म्हटलेलं आहे. मग खाली जातो, वर जातो, फिरत राहतो त्या रहाट गाडग्यात. आता जागृती, स्वप्न, सुषुप्ती वगैरे हे कोणाच आहे? हा जो भोगताय त्याचेच आहे. जो करताय तोच भोगता असतो. एकाने केलं दुसऱ्याने भोगलं असं होत नाही. मी चोरी केली, आणखीन माझ्याऐवजी तू शिक्षा भोग म्हणून मी कोणाला सांगितलं तर चालेल का? आपण पूजेला कोणाला तरी ठेवतो, पूजा कर माझ्या घरच्या देवांची, त्याचं पुण्य मला मिळणार आहे का? मीच केलं पाहिजे. जे करायचं आहे ते मी जर का केलं तर ते मला मिळणार आहे. जर का मला पाप पुण्य दोन्ही नको असलं तर मी करता नाहीये, मी भोगता पण नाहीये. करणार कोण आहे? तो जो बसलेला आहे तो माझ्याकडनं करून घेतोय. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. रामकृष्ण परमहंस म्हणत असत देवीला की मी यंत्र आहे तू यंत्री आहेस. म्हणजे मी निर्जीव, काहीही मला मत नसलेलं असं यंत्र आहे आणि तू ते चालवतेस. माझ्याकडनं तू सगळं करून घेतेस. तेच हे गीतेतल्या श्लोकात तेच सांगितलेलं आहे. सगळे भोग जे आहेत, सगळे जागृती, स्वप्न, सुषुप्ती, हे जे सगळं आहे हे ह्या विज्ञानमय कोशाचं आहे. कारण करता तो आहे ना, मग भोगता तोच आहे. जागृतीत स्थूल भोग घडत असतात, स्वप्नात सूक्ष्म भोग घडत असतात, सुषुप्तीत आनंद भोग घडत असतो. हे सगळे जे भोग आहेत हे ह्या विज्ञानमय कोशाला घडत असतात. कारण करता तो आहे आणि जो करतो तोच भोगतो. करता तो का आहे? मी करतो अशा पद्धतीने त्याचं चालतं. निर्णय त्याचे असतात. माझ्यामुळे झालं वगैरे सगळं जे आहे ते बुद्धीच्यामुळे असतं. स्थूल बुद्धीमध्ये आपण जेव्हा रमतो तर त्यावेळे अशा पद्धतीने होतं. तेव्हा जी बुद्धी निश्चय करते की मी करती नाहीये, त्यावेळे आपण जे काही करू तर त्याचा लेप आपल्याला लागत नाही. निष्काम कर्म करायचं ठरवणारी बुद्धी आहे, सगळं ईश्वरार्पण करणारी बुद्धी आहे. म्हणून बुद्धी जे ठरवते त्यानुसार सगळं चाललेलं असतं. एवढा की रोल सगळा आहे ह्या बाबतीत बुद्धीचा आहे. मनाला, मनावरचे संस्कार, बुद्धीवरचे संस्कार, कसं वळायचं, कुठे जायचं, काय करायचं, सगळे निर्णय बुद्धीचे असतात. आणि बुद्धी वासनानुसारणी आणि जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. हे सगळे जे आहे ते इतकं परफेक्ट संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे जर का आपण विचार केला, ह्या दिशेने शास्त्राने सांगितलेल्या, संतांनी सांगितलेल्या दिशेने जर का आपण विचार केला आणि त्याप्रमाणे वागणूक केली तर आपण सहज सुटून जातो. पण हे सहज नाही तर प्रयत्नाने तरी सुटता येतं ना. एखाद्याचे थोडेसे स्ट्रॉंग असतील, त्याला मेहनत जास्त करायला लागेल, ठीक आहे ना. मेहनत जास्त करून का होईना मनाचं, बुद्धीचं बळ वापरून टू द ॲटमॉस्ट अगदी कपॅसिटी असं म्हणूया आपण, ते वापरायचं. ते वापरायचं आणखीन त्याप्रमाणे करत राहायचं, बुद्धीला वळवत राहायचं. असं जर का केलं तर परमार्थ कठीण नाही.
जेव्हा ती अनुकूल होते, जेव्हा त्या वासना क्षीण व्हायला लागतात, तर त्यावेळे सोपं होतं सगळं. जे मनाच्या वेळेस ती मला वाटतं मी ही ओवी सांगितली होती की संकल्पाही वरी नये मन, ही अवस्था आहे. संकल्प कुठून येतात? ह्या बुद्धीच्या वासनेत नाही, म्हणून ते क्षीण करायला लागतात, त्या वासना क्षीण करायला लागतात. तसं झालं तर संकल्पावरती मन येणार नाहीये. आणि त्यासाठी इंद्रियांचा जय, वासनांचा क्षय, संकल्पाही वरी नाहीये. इंद्रियांचा जय हे कोण करणार आहे? इंद्रियांचा जय बुद्धीच्या निर्णयाप्रमाणे होणार आहे ना. बुद्धीने जर का त्या इंद्रियांना सैल सोडलं तर काय होणार आहे? पुन्हा ते सगळं इतकं एकमेकांच्यात मिसळलेलं आहे की आपल्याला ते विवेक आणि सातत्य वेगळं करायला लागतं. परस्परावलंबी आहे. एकातनं दुसरं चेन ती निघत असते. म्हणून ती चेन मुले कुठारा घालून तोडायची, या वासनांच्या इथे तोडायला लागते. सुख दुःख हे सगळे जे येतात, मग मला हे हवंय ते नकोय, हे सगळं बुद्धी ठरवते मी घ्यायचं की नाही. मन लाख ओढेल, बुद्धीने नाही म्हणून म्हटलं जर का हे माझ्या अहिताचं आहे, मी हे करणार नाही. मग सुख दुःखांचे भोग सुषुप्तीतले काय, किंवा सुषुप्तीतलं तर सगळ्यांना येणारच आहेत, अज्ञानाचं येणार आहे. पण जो ज्ञानी असतो त्याला निद्रा समाधी स्थिती असं शंकराचार्यांनी सांगितलंय. शिवमानस पूजा स्तोत्रात आहे, मला वाटतंय की संचारो पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राने सर्वा गिरा, म्हणजे जे जे यत यत कर्म करो मी तत्त दखिलम शंभोत वाराधन, असं होऊन जातं. कधी? ज्यावेळी मी तद्रूप होते त्यावेळी, ज्यावेळी बुद्धी आणखीन मन एकजूट करून पुढे जातात, त्यावेळी होतं. तिथे विज्ञानमय कोशाचं महत्व आहे. हे सगळं ठरवण्यासाठी जेव्हा आपण सगळं त्याच्या अनुसंधानात करतो, हे बुद्धी करते. अनुसंधान ठेवण्याचं काम कोण करताय? बुद्धी करते. सूक्ष्म बुद्धी हे काम करत असते. अभ्यास करायचं काम सूक्ष्म बुद्धी करत असते. मग ती जेव्हा असं करते तेव्हा फळ सुख हे मिळतं, समाधान, शांती, तृप्ती. या आनंदाच्या मागे आपण आयुष्यभर धावतोय आणि याच्यातनं सुख मिळेल, त्याच्यातनं सुख मिळेल, अशा भ्रमात आपण विषयांच्या मागे धावत राहतो, ते संस्कार करून घेत राहतो. त्याच्याऐवजी शास्त्र जे आपल्याला सांगतं त्याच्यावरती श्रद्धा ठेवायची, 100% विश्वास ठेवायचा आणि निष्ठेने ती कामं करत राहायचं. जसं आपल्याला शास्त्र सांगतं त्याप्रमाणे करत राहायचं. तस्मात शास्त्रम प्रमाण कार्याकार्य व्यवस्थेषु, असं काहीतरी गीतेतलं आहे. किंवा शास्त्र म्हणेल तरी राज्यही त्यागावे, माऊलींनी म्हटलंय. शास्त्र जे सांगताय ते आपल्या हिताच आहे, यासाठी राज्य सुद्धा त्यागावं म्हणून म्हटलंय. पूर्वीचे राजे राज्य त्यागून का वानप्रस्थाश्रमात जायचे? तर ते ह्या सुखासाठी जायचे. हे लक्षात घ्यायचं. बुद्धीला परत परत शिकवायला लागतं आपल्याला. तर्काच्या सहाय्याने शिकवायचं, ज्याला आपण लॉजिक म्हणतो, त्याच्या सहाय्याने शिकवायचं. संतांचा उपदेश असा आहे, श्रुतीत हे सांगितलेलं आहे, माझाही अनुभव तो आहे की ज्यावेळी मी असं करते तेव्हा मला सुख होतं. हे सगळं एकत्र करायचं, आणखी मनाला सारखं समजावायचं, बुद्धीला सारखं समजावायचं, बुद्धीने बुद्धीला समजावायचं. हे सतत समजावत राहायचं, सतत हा विचार करत राहायचं. आणि असा विचार करत 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 आपण जर का त्या बुद्धीला वळवलं ना योग्य ठिकाणी, तर आपल्याला सगळं सोपं होऊन जातं. पण इथे म्हटलंय की हे सगळं जे येणं जाणं आहे ह्या योनीतून त्या योनीत, हे बुद्धीच्यामुळे होतं. विज्ञानमय कोशे करत असतो. आणखीन जागृती, स्वप्न, सुषुप्ती, ह्या सगळ्या ज्या अवस्था आहेत, म्हणजे सगळे देहाची जी कर्म आहेत, ती विज्ञानमय कोशाची. विज्ञानमय कोश हे निर्णय घेत असतं, विज्ञानमय कोश हे सगळं करत असतं. हे लक्षात ठेवायचं अगदी. आणखी त्याचं स्वरूप जाणून घेऊन त्याचा आपण उपयोग करून घ्यायचा.
सुरीसारख्या गोष्टी असतात. त्याचा उपयोग कसा करायचा हे कळलं की बोट कापत नाही. विळी काय सुरी काय, म्हणजे बोट कापण्यासाठी पण ते होऊ शकतं किंवा आपल्याला भाज्या चिरायला देखील उपयोग होऊ शकतो. म्हणजे त्याचा उपयोग कसा करायचा हे आपणच ठरवतो ना शेवटी. तसंच आहे हे इथे, हे देखील असंच शस्त्र आहे. आणि असंग शस्त्रेण दृढेन छित्वा, हा असंगतपणा दृढ हे बुद्धी करत असते. आणि बुद्धीने हे जे संसार वृक्षाचं मूळ आहे हे छेदता येतं. म्हणजे मी कोण आहे हा निश्चय बुद्धीने करायचा असतो. जे जागृतीतले भोग आहेत ते ईश्वरार्पण बुद्धीने, मी करत नाही ह्या बुद्धीने असे भोगायचे असतात. कारण विज्ञानमय कोश मी करता म्हणतो ना, तर ते कर्तृत्व विज्ञानमय कोशाने टाकायचं असतं. आणखीन अर्पण करायचं असतं ते ईश्वराला, मला नाही, मी भुगते, मला हवाय, आलं माझ्याकडे. हे सगळं विज्ञानमय कोशाचं काम आहे. म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्ती, सुख दुःख, त्यांचे भोग, हे सगळं ह्या करता असलेल्या, भोगता असलेल्या, करता असलेल्या विज्ञानमय कोशाला लागतं. पुढे म्हणतायत की देहाधिनिष्ठा श्रम धर्म कर्म गुणाभिमानम सततम ममेती विज्ञान कोशोयमति प्रकाशः प्रकृष्ट सान्निध्यवशात् परात्मनः अतो भवेत्येष उपाधिरस्य यदात्मधी संसरति भ्रमेण. म्हणजे ही जी बुद्धी आहे ही चैतन्याच्या सगळ्यात जवळ आहे की नाही, त्याच्यातच प्रतिबिंब पडलेलं आहे ना. बुद्धीमध्ये प्रतिबिंब पडलं असं म्हटलंय. वास्तविक ते जाऊन दे, तर पुढे बघू. पण बुद्धी ही सत्वगुणाची तेज तत्वाची आहे, म्हणून ती प्रकाश घ्यायला सक्षम आहे. प्रतिबिंब जे आहे ते बुद्धीत पडतंय, म्हणजे बुद्धी शुद्ध चैतन्याच्या सगळ्यात जवळ आहे. जीवा आत्मयाचे संधी वसवित असे जे म्हटलेलं आहे. जीवत्व येतं ते बुद्धीच्या संसर्गाने येतं, बुद्धीमध्ये तो चिदाभास पडतो आणि म्हणून जीवत्व येतं. म्हणजे विज्ञानमय कोश हा त्या तत्वाच्या सगळ्यात जवळ आहे. आणि तो मग प्रकाशमान होतो. विज्ञानमय कोशोयम अति प्रकाश, अत्यंत प्रकाशमान होतो. म्हणजे चिदाभास त्याच्यात फाकतो, म्हणजे बुद्धी त्याच्यामध्ये राहते. आणि प्रकृष्ट सान्निध्यवशात, म्हणजे सान्निध्य आहे त्याचं जवळ, अत्यंत सान्निध्य आहे, सगळ्यात जवळ आहे कोणाच्या, आत्मतत्वाच्या. तर हा चैतन्याच्या अगदी जवळ असल्यामुळे तो स्वतः ज्ञानी होतो. सोपट ज्ञान प्रकाश पाकतो ना, म्हणून तो मी ज्ञानी, आणखीन हे सगळं माझं, अशा पद्धतीने मी आणखीन माझं हे धरून बसतो. मग हे जे मी माझं आहे हे देहाधिनिष्ठा, आश्रम, धर्म, कर्म, गुणाभिमानम सततम मम इति, ह्या सगळ्याला माझं 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 हे करत बसतो. वर्ण, आश्रम, धर्म, क्रिया, गुण यांचा अभिमान सतत हा धरतो. आणखीन ते मीच म्हणून म्हणतो, नुसतं माझं नाही. म्हणजे आश्रम वगैरे माझे म्हणेल, आणखीन हा देह वगैरे मीच म्हणून धरून बसतो. त्याचा निश्चय जो असतो तो देहाच्या ठिकाणी तो आत्मबुद्धी ठेवतो, हा त्याचा निश्चय असतो. आणखीन म्हणून आत्म्याचा उपाधी हा विज्ञानमय कोश, तोच त्या बुद्धीच्या ठिकाणी ही मी, हे माझं, हे सगळं विज्ञानमय कोश करतो. अहम ममाध्यास हा विज्ञानमय कोशाच्या ठिकाणी आहे. याच्याबद्दल आता पुढल्या वेळेस आपण विचार करूया जास्त, कारण इथे बरेच
विचार करायला लागणार आहे. बघूया, हे 190वा श्लोक आहे. एकूण काय पाहिलं की संसाराला कारण जसं मन आहे, पण मन कोणावरती आहे? तर मनाच्या सगळे संकल्प विकल्प ह्या बुद्धीमध्ये असलेल्या वासनांच्या मुळे. कर्तृत्व जे आहे ते ह्या विज्ञानमयाच आहे. त्यामुळे त्याचं स्वरूप समजावून घेणं आणि ते मी नाहीये बाबा हे लक्षात घेणं, हे साधकाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. इथे आपण थांबूया आज. खूप छान योजनाताई, तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार करतो. कोणाला प्रश्न असल्यास अनम्यूट करून विचारा. थांबूया. ठीक आहे. मला एक प्रश्न होता ऍक्च्युली, पण विचारू का? बोला. कर्तृरूप मी करता असा जो शब्द आलाय तिथे, हम्म. या प्रत्ययाने अनुभवास येणारा, अशा बुद्धीची व्याख्या केली. ती तुम्ही जो पहिला श्लोक घेतला, हा, अम, कर्तृलक्षण. हा, तर त्याचा तुम्ही हा, अर्थ काय सांगितला? कर्तृरूप करता या प्रत्ययाने अनुभवास येणारा, म्हणजे ती बुद्धी मी करते कर्तृरूप. अशा अर्थाने का? हा, कर्तृत्व भ्रांती जी येते, कर्तृत्व भांती. अच्छा. तिथेच मी म्हणायचं. करता म्हणजे कर्तृत्व भ्रांती आली ना. हो हो, अच्छा अच्छा. फक्त तो शब्द कळल्याने ते एक्झॅक्टली अच्छा. त्या अर्थाने सांगितलं ते. हा. हम्म. कर्तृ म्हणजे करणारा. हम्म. आणखीन त्याच तो त्याच ते ज्याचं लक्षण आहे. ते ज्याचं लक्षण आहे तो विज्ञानमय कोश. पण इथे जीवाबद्दलच म्हणतायत की विज्ञानमय कोशाच्या संदर्भाने जीवाबद्दल म्हणतात असं म्हणतात? होय, विज्ञानमय कोशाच्या संदर्भाने जीवाबद्दल. कारण जीवाचे घटक जे आहेत तर त्यातलं नक्की कर्ता म्हणून कोण आहे? चिदाभास असेल, पण तो बुद्धीत राहत असल्यामुळे विज्ञानमय कोश हा कर्ता आहे. हम्म. हम्म. चिदाभास एकटा काय करू शकत नाही, त्याला अस्तित्वच नाही, तो आभास आहे केवळ. बुद्धीच्या मुळे त्याला अस्तित्व आलंय. आणि तुम्ही म्हणत होता तेव्हा मला अजून एक विचार होता. आपण म्हणतो किंवा तुम्ही पण म्हणता खूप वेळा की बुद्धी ही आत्म्याच्या सगळ्यात जवळ आहे. तर जवळ आपण आता फुटपट्टीने तर मोजू शकत नाही, जवळ आणि लांब. तर जवळ कुठल्या, म्हणजे जाणीवेच्या अर्थाने जवळ म्हणायचं का, की कुठल्या अर्थाने त्याला जवळ म्हणायचं? आत्म्याचं प्रतिबिंब बुद्धीत पडतं ना, हम्म. म्हणजे बुद्धीत प्रतिबिंब पडताय. आता आरसा प्रतिबिंबाच्या सगळ्यात जवळ आहे की नाही? तशा अर्थाने बर. मग पुढे ते प्रतिबिंब काय करतंय त्याचा चिदविलास तो वेगळा, ते वेगळं, पण सर्वात जवळ प्रतिबिंब आरशाच्या मागे. आत्मा सगळीकडेच व्यापून आहे. हम्म. तो नाही अशी जागाच नाहीये. अतती इथे आत्मा आहे ना, सगळीकडे व्यापून असलेला आहे तो आत्मा आहे. तो नाही अशी जागा नाहीये. मग बुद्धीच्या जवळ वेगळं काय आहे? चिदाभास तिथे आहे म्हणून. सगळंच वास्तविक तोच झालेला आहे. तो नाही अशी जागा नसताना बुद्धीला त्याच्या जवळ का म्हणायची वेळ आली? तर तिने प्रतिबिंब घेतलाय, म्हणजे ऍडिशनल प्रकाश आहे, डबल प्रकाश आहे तिच्यात. ह्या दृष्टीने जसं कवडच्याचं उदाहरण देतो आपण, की भिंतीवरती सामान्य सूर्यप्रकाश आहे, ऍडिशनल कवडशाचा प्रकाश आला तिथे, म्हणजे दोन प्रकाश आले. तसे बुद्धीमध्ये दोन्ही प्रकाश आहेत म्हणून ती जवळ आहे. मला ह्याच्यावरून एक प्रश्न आला. मग बुद्धी आपण जे म्हणतो ते बुद्धीच ठरवते का, की मी प्रतिबिंब महत्वाचं नाहीये असं बुद्धीच ठरवते का ते?
करता ईश्वर हो, आहे असं अभ्यास करणारी जी बुद्धिवृत्ती आहे ना, हम्म. ती हे ठरवत असते. सगळं जे ठरवणं आहे ते अभ्यास करणाऱ्या बुद्धिवृत्तीच आहे. म्हणूनच दोन बुद्धिवृत्ती कशा असतात, सूक्ष्म आणि स्थूल, आणि त्या काय करतात ते सांगितलं. म्हणजे आपण जर का ईश्वर स्वतःच्या निर्णयांकडे पाहिलं ना, मनाकडे पाहिलं, बुद्धीकडे पाहिलं, तर आपल्या लक्षात येतं की त्यांच्यात कशी ओढाताण आहे, त्या दोन निर्णय कसे आपापसात चालतात. बोल, काहीतरी म्हणत होतात तुम्ही. म्हणजे नाही मी म्हणत होते, म्हणजे बुद्धीच ठरवते की हे सगळं ईश्वर करतोय असं. संस्कार बुद्धीवरती असतात, निर्णय घेणारी बुद्धी आहे ना. सगळे अंतःकरणावरती आपण संस्कार करत जातो हे बरोबर, पण त्याच्याबद्दलचा निश्चय बुद्धीचा असतो. बुद्धी निश्चय सगळं हे चालतं. म्हणजे मी आणि माझं नाही हा सुद्धा बुद्धीचाच निश्चय बुद्धीचा आहे. निश्चय, बुद्धीचा. या ओके, थँक्यू. खरं विचार करायला श्लोक येतोय. खूप सूक्ष्म विषय, विचार करायचा झाला खूप सूक्ष्म विषय आहे. कारण तुम्ही हो म्हणाल हो हो. अभ्यास करणारी वृत्ती सुद्धा बुद्धीच असते, त्यामुळे तिथेच ते दोन आपल्याला कृत्रिमपणे का होईना सुरुवातीला ते निर्माण करायला लागतात, विवेक करायला. म्हणून शास्त्र म्हणेल ते सुरुवातीला स्वीकारायचं, आपली तर्क चालवायचा नाही आपला. सुरुवातीला जर का आपण ह्यांनी ब्लाइंडली म्हणूया आपण, अंधविश्वासच आहे तो पूर्णपणे, ही श्रद्धा जर का आपण अशी ठेवू शकलो ना, तर खूप सोपं होतं. पण माझ्या बुद्धीला हे पटलंच पाहिजे अशा याने जेव्हा आपण जातो, तेव्हा थोडासा तार्किकाकडे आपलं झुकू शकतं. अर्थात त्याला काही इलाज नसतो, हा आपला स्वभाव असतो. पण आपण जर का मनापासून स्वीकारू शकलो शास्त्राचं सांगणं, तर आपल्यालाच सोपं होऊन जातं. कमीत कमी सांगताय ना, असं म्हटलंय ना, आपण करून बघू तसं होतंय की नाही ते, असा तरी विचार करता येतो. मग त्यांनी श्रद्धा बळकट होऊ शकते, कारण तसा अनुभव येतो शांतीचा, सुखाचा. आणखीन काही प्रश्न आहेत? बोला. मावशी मला बोला. सॉरी, मला एक ज्योत्स्नाताई नमस्कार. नमस्कार. तर आता तुम्ही जे सांगितलं, तर मग आपली बुद्धी आपल्याला जास्तीत जास्त सूक्ष्माकडे न्यायची असते, आणि मग ती साधना आणि आपला विवेक, आत्मा अनात्मा विवेक, आणि सगळा हा जो विवेकाचा आपण साधनेने त्याच्यावरती आपण हळूहळू ती बुद्धी सूक्ष्म करत न्यायला पाहिजे, बरोबर. आणि मग शेवटी जेव्हा ज्ञान होतं, अगदी शेवटच्या आत्मज्ञानाच्या वेळेस, त्यावेळेस मग ती बुद्धी पण विलीन पावते का? म्हणजे कारण की होय. ते प्रतिबिंब, म्हणजे ते अज्ञान गेल्यामुळे ते प्रतिबिंब पण नाहीसं होतं आणि केवळ शुद्ध ज्ञानच राहतं. मग असं. पण बोला. हा, तेच मला काय विचारायचं होतं की शेवटी मग जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा बुद्धीचं काय, मग बुद्धी पण त्याच्यातच विलीन पावते आणि मग शेवटी शुद्ध ज्ञान राहतं असंच समजायचं, राईट? पण हे किती वेळ? हो. अर्धा पाव क्षण, निमिष मात्र, एवढाच वेळ ती प्रोसेस होते. परतोनी पाठीमोरे ठाके, आपण हे आपण पे देखे, देखत खेव ओळखे म्हणे तत्व ते. तिथे प्रोसेस सांगितले की ती बुद्धी, तो चिदाभास मागे स्वतःच्याकडे जेव्हा वळून बघतात, म्हणजे आत्माकार वृत्ती जेव्हा वृत्ती होते, त्यावेळी तो चिदाभास त्याच्यात विलीन होतो. बुद्धी मागेच थांबून जाते, ती विलीन होतेच. बुद्धीतला चिदाभास विलीन झाला. कधी होणार तो? जेव्हा बुद्धी विलीन होईल तेव्हा. बुद्धी नाहीशी होते तिथे. पण ते जशी झोपेत ती लय पावते ना, तशी इथे विलीन होऊन जाते.
झोपेत आणखीन पुन्हा ती ताबडतोब जागी होतेच, कारण प्रारब्ध त्या अवस्थेत राहून देत नाही. आणि दुसरं लक्षात घ्यायचंय की एकदा अनुभव आला म्हणजे आपण पोचलो नाही, त्याच्यानंतर तो दृढ व्हायला लागतो. तो दृढ व्हायला काही वर्ष सुद्धा जातात. अच्छा. गुरुकृपेने एकदा अनुभव आला तरी तो दृढ व्हायला लागतो. बरोबर, म्हणजे पुढे साधना तुमची चालूच ठेवायला पाहिजे. प्रश्नच नाही. हो. तो दृढ व्हायला सांगितलं ना, काही वर्ष जाऊ शकतात आणि दृढ होतो तो बुद्धीच्या निश्चयाने होतो. अच्छा. आणि दृढ होतो म्हणजे जगाचा बाध होतो. मी ब्रह्म हा निश्चय होतो. ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. मी ब्रह्म याच्याशिवाय दुसरं त्याला काहीही काय भ्रम नसतो. म्हणजे पक्का ते अनुभव झाल्यानंतर ते दृढ करत राहणं आणि साधनेने, आणि मग जे आपण जीवनमुक्त लोक म्हणतो की ते आयुष्य त्यांचं प्रारब्ध संपेपर्यंत तसेच चालू राहतो. तो त्यांच्या बुद्धीला ते पूर्ण अनुभव आल्यामुळे माहिती असते, म्हणजे अनुभव आलेला असतो की जरी आपल्या आजूबाजूला जे काही दिसतं आहे तरी पण प्रारब्ध संपेस्तोपर्यंत त्यांना तसंच जगावं लागतं, परंतु त्यांना ते ज्ञान झालेलं असतं, राईट? असं. पण गंमत अशी आहे की मला ज्ञान झालंय हे त्यांना कळत नाही. हा हा. जरी ते दृढ झालं तरी ते दृढ झाल्याचं सुद्धा कळत नाही. इतकं स्लो स्मूथ ट्रान्झिशन असतं. आणखीन फक्त एक आहे की जगातल्या घटनांचे परिणाम होईनासे होतात. शांती कायम टिकते, तृप्ती असते, समाधान असतं. हे सगळे जे आहेत तर ते तिथे दिसायला लागतात, पण बाकी काहीही फरक होत नाही. त्याला स्वतःला सुद्धा कळत नाही त्या व्यक्तीला. कधीतरी लक्षात येतं. ह्या लक्षणांच्या वरनं ते सुद्धा लक्ष ठेवलं स्वतःवर तिथे तर ठेवायलाच लागतं. पण हळूहळू मग असं अरे झालं असेल एखाद वेळेस असं होतं ते. तरी अभ्यास चालूच राहतो. हो हो. थँक्यू ज्योत्स्नाताई, धन्यवाद. नमस्कार. ठीक. मावशी, ज्ञानेश्वरी मधली ज्ञान विज्ञान आणि अज्ञानाची ओवी आहे ना, त्याच्या अनुषंगानं त्यातला विज्ञान हा शब्द विज्ञानमय कोशाबरोबर कसा लावायचा त्याचं थोडस स्पष्टीकरण. म्हणजे की तिथे तया नाव ज्ञान एर प्रपंचू ते विज्ञान असं म्हटलंय, तर प्रपंच ज्ञानाला विज्ञान म्हटलं. काय तिथे विज्ञान हा शब्द आहे तो विविध ज्ञान ह्या अर्थी आहे. ह्या ह्याच्यात विज्ञान शब्द हा विशेष ज्ञान, विरुद्ध ज्ञान, विविध ज्ञान अशा वेगवेगळ्या ह्यांनी वापरण्यात येतो. प्रत्यय जो आहे तो असा वेगवेगळ्या ह्यांनी आहे. सगळ्या संतांनी विज्ञान हा शब्द ज्ञानाचं विज्ञान होतं ह्या अर्थी वापरलाय. फक्त ज्ञानदेवांनी तो विविध ज्ञान ह्या अर्थी वापरलेला आहे. आणखीन ज्ञान होतं म्हणून विशेष ज्ञान, ती विज्ञानात्मक बुद्धी. आणि म्हणून विज्ञानम हे प्रज्ञानम ब्रह्म आहे ना, तो विज्ञान आणि प्रज्ञान हे एकाच याच्यात. प्रकर्षेन ज्ञान म्हणजे प्रज्ञा, आणखीन विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान. तर विशेष ज्ञान ह्या अर्थी म्हणजे ब्रह्मज्ञान ह्या अर्थी सगळीकडे शास्त्रातनं सगळ्या संतांनी बाकीच्या तो शब्द वापरलाय. फक्त ज्ञानेश्वरीत तो विविध ज्ञान ह्या अर्थी वापरला. एवढे लक्षात ठेवायचं बाकीचे ग्रंथ वाचताना. विविध ज्ञान म्हणजे भिन्नतेतलं ज्ञान किंवा प्रपंचाचं, त्यालाच प्रपंच ज्ञान म्हणतात. भेद ज्ञान म्हणून त्याला अज्ञान म्हटले. तिथे सत्यत्व बुद्धी, त्या भेद ज्ञानात सत्यत्व बुद्धी ते अज्ञान आहे ना. हो, तसंच आहे ना ती ओवी. हो, तेथ सत्यत्व बुद्धी, सत्यत्व तेथ त्याला अज्ञान म्हणलं. थँक्यू.
ठीक आहे, आपली आता वेळ झाली आहे, पण थांबू इथे. मी शेवटचा श्लोक घेतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्टने उनिलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.